तो मेरी परमिशन पहले मेरे चाचा जी और चाची जी से था, क्योंकि मेरा सब कुछ जो भी है मैं चाचा जी के और चाची जी के बगैर नहीं करता। तो उनके यहाँ से डिस्कस जब भी हुआ और मैंने जाके बताया कि ऐसे ऐसे है, तो चाची जी और चाचा जी ने बोला ठीक है आप जाइए बात कीजिए, अगर नहीं तो फिर हम पूरी फैमिली लेके चलेंगे। तो मैंने बोला ठीक है। सेकेंड डे मैं डायरेक्टली गया घर पे, आई थी, बाबा गांव में थे, तो आई से मैंने बोला ऐसा ऐसा है। आई तो आई, पहले थोड़ा था नर्वस, बट फिर बाद में आई, बोली ठीक है मैं बाबा से डिस्कस करके आपको बताऊंगी। सेकेंड डे फिर बाबा आई, सबका फ़ोन आया, बोले ठीक है मिलेंगे बात करेंगे। फिर शुरुआत ऐसे ही लगेच होकार झाला। हाँ हो ना। लग्नाची तारीख काय? 15 एप्रिल. 15 एप्रिल. लग्न कुठे झालं? माटुंगा. माटुंग्याला. वेळेवर झालं? नाही झालं. मी तयार होऊन बसलेली मुहूर्तावर व्हायला मी तयार होऊन बसलेली वेळेवर, हे आले 4 तास लेट. काय हो लग्नाला? पंजाबी लेट नहीं आए शादी नहीं होती ना। फिर पंजाबी लेट आए तो पता चलता है कि शादी है। म्हणजे काय तुमची बारात बिरात होती का? प्रॉपर त्याच्यामुळे प्रॉपर चाचा जी ने ऐसे मतलब हमारे इसमें बोलियां बोलते हैं और उसको बहुत एंजॉय करते हैं। जैसे गाँव में बुलाते हैं लोगों को, कसं बोलिया, एक उदाहरण सांगा ना। बोलियां जैसे हमारे में बोलते हैं, मतलब कोई भी चीज़ को किसी को नचाना हो या कभी किसी को नचाना हो तो बोलेंगे आज लड़की की शादी है तो उसका कौन है, बोलेंगे ये चाचा है, बोले लेके आओ चाचे को, एंड दे ब्रिंग पीपल। असंच बोलतात की गाण्यात वगैरे? दे सिंग थोडंसं म्हणा ना। ऐसे बोले बारी बरसी कटन गया सी, खट के ले आंदा कद्दू, बोले कद्दू तो मिला नहीं, मिल गया दद्दू. दद्दू. अच्छा तो ले आओ दद्दू. दद्दू का? अच्छा 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 अच्छा. ओके ओके. मग असं ते सगळं होत 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 तुम्हाला उशीर झाला यार. या गप्पांच्या ओघामध्ये आता पहिला खेळ कुठला तेही बघूया. द्या. डॉमिनोजचा मनोरा. 5 टप्पे झाले की पहिलं बक्षीस 1000 रुपयाचं आणि त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपयाचं बक्षीस. हां चला वेळ सुरू झाली. पर लग्न कधी झालं म्हणाला? 15 एप्रिल. आणि हा महिना कुठला? जून. 2 महिनेच झालेत. बरोबर बरोबर. नवीन नवीन लग्न. पण मला सांगा त्याला पंजाबी खाणं येतं तयार करायला? पदार्थ नाही शिकती स्लोली. 4 झाले. चला 1000 रुपयाचं बक्षीस झालं. आता प्रत्येक टप्प्याला 200 रुपयाचं बक्षीस. चला 1200. $1200 रुपयाचं बक्षीस वहिनींना मिळालं. अभिनंदन. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? मी किती चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चीस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?